हॅलो, नमस्कार. चला झटपट बनवूयात इडली फ्राय. आपण बऱ्याचदा इडली करतो आणि ती उरते. मग अशा वेळेस ती शिळी इडली खायला मजा येत नाही. त्यामुळे मग असा इडली फ्राय बनवायचा. त्यासाठी मी कढईत घेतलेलं आहे 2 चमचे तेल. त्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी छान तडतडू दिलं आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा खूप लाल करायचा नाही, जस्ट हलकासा परतवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. हे सगळं आपल्याला परतलं की त्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. आणि जर तुमच्याकडे ढोबळी मिरची असेल, तर ढोबळी मिरची बारीक चिरून यामध्ये घाला. इकडे माझ्याकडे लाल कलरची होती, तर ती मी घातलेली आहे. त्यानंतर घालायचे आहेत टोमॅटो. आता टोमॅटो लवकर शिजावे, म्हणजे मऊ व्हावे त्यासाठी झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हे जे मसाले म्हणजे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आपल्याला खूप शिजवायचे नाहीयेत. जसे आपण भाजीला शिजवतो त्याप्रमाणे नाही. फक्त हलकीशी वाफ येऊ द्यायची, त्याचा कच्चापणा थोडा दूर व्हायला पाहिजे, बस इतकंच. त्यामुळे मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफ येऊ देणार आहे. हे बघा, अगदी खूप मॅश करायची गरज नाही. कारण असेच ते छान लागतं इडली फ्रायमध्ये. आता मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर. ती पण परतून घेते आणि आता आपल्या यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाले म्हणजे खूपच आपण रेग्युलर मसाले घालणार आहोत. जसं हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. चवीनुसार तुम्हाला कितपत तिखट हवं त्यानुसार लाल तिखट आणि धनेपूड. अगदी पाव चमचा टाकलेला आहे गरम मसाला. हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपले जेवढे आपण इडली उरली असेल तेवढे तुम्हाला हवे त्या आकाराचे त्याचे तुकडे करायचे आहेत. चिरून घ्यायचे सुरीच्या मदतीने आणि ते ह्या फ्रायमध्ये मिक्स करायचे आहेत. तर माझी एवढी इडली उरली होती. साधारण 5-6 इडल्या होत्या छोट्या-छोट्या. तर ह्यामध्ये आता मी मिक्स करते आणि छान परतून घेते आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि असा मस्तपैकी झटपट इडली फ्राय एन्जॉय करायचा आहे. इडलीची जर तुमच्याकडे चटणी असेल तर त्यासोबत खायचं, नाहीतर मग असा सॉससोबत खाल्लं तरी सुद्धा छान लागते चवीला. वरून परत कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी 2 मिनिटं परत आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. म्हणजे जे मसाले आहेत ते इडलीमध्ये ॲब्सॉर्ब छान होतील आणि इडलीची चव खूप छान लागेल. तर तुम्ही पण नक्की जर तुमच्याकडे इडली उरली तर इडली फ्राय करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत